हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर नवीन दिवसाची मस्त अशी आज सुरुवात झाली होती। आता सायंकाळचा टाइम झालाय आणि आत्ता ब्लॉग शूट करायला घेतलाय। 5:30 वाजले असेल। इकडे यांचं काय चाललंय, झाडांची पाणी करतात ते। थोडंसं पाणी टाकलं असं मस्त लिंब आलेलं का, लिंब यायला लागले ते वाटतं, फुलं पण आले ते, त्याला कंपाऊंड केलं पाहिजे। फुल आले आली का लिंब, लिंब लागलेत वाटतं, तेच चेक करतात ते। लिंब आलेले त्यांचं पूर्ण भाऊ, बारीक बारीक लिंब आले ते, पूर्ण कंपाऊंड केलं पाहिजे म्हणजे ना। हा मोठे झाल्यावर दाखवू ना। होता असं व्हिडिओ मध्ये मागच्या वेळेस दाखवलं, इथले छोटी मुलं होती त्यांनी व्हिडिओ मध्ये पाहिले ना, आमचे लिंबच गायब झाले है ना। त्याच्यामुळे कढीपत्ता वगैरे म्हणून म्हटले मोठे झाले ना की डायरेक्टली काढलेले दाखवू। पाण्यानं काढ टाकलं पाहिजे। लिंब आले छोटे छोटे बऱ्यापैकी आलेत, फुलं पण आलीत। तर खाली खोदायचं आपण इथे ना, खाली असं खोदलून ही जागा मोकळी नाही होणार आहे काहीतरी। तर झाडांचे पाणी करतोय, पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे झाडांना पाणी जास्त भेटत नाही। तिकडच्या झाडांचं बघूया। तर बाहेर थोडी झाडांची परिस्थिती पाहिली, सध्या पाणी नसल्यामुळे झाडांना पाणी व्यवस्थित भेटत नाही। मुळात म्हणजे आम्हाला वापरासाठी लागणारं पाणीच शॉर्ट पडतंय, त्यामुळे दिवसाआड पाणी घातलं जातंय। आणि लिंबाच्या झाडांना पाहिलं तर बरीचशी फुलं आणि छोटी छोटी फळं पण लागली होती लिंबाची, तर ती पाहिली। आणि आता इथे घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी आले होते। झाडांचं तिथं पाहून झाल्यानंतर बराच वेळ सासूबाईंसोबत गप्पा मारल्या, बराच वेळ डिस्कशन केलं। खूप वेळ डिस्कशन म्हणण्यापेक्षा खूप वेळ त्यांना समजवलं। आता काय समजवलं तर ते पुढे सांगेलच, तर थोडंसं त्यांना समजवलं। म्हटले पाहू समजवण्यामध्ये थोडासा काही चेंजेस होतोय का त्यांच्यामध्ये, थोडं जरी 1-2% जरी फरक पडला तर कुठंतरी त्यांच्यासाठी ते चांगलं असेल, तर त्याच्यासाठी। आणि आता इथे स्वयंपाकासाठी आले होते। तर स्वयंपाकामध्ये प्रत्येक लेडीजला दररोजचा पडणारा कॉमन प्रश्न म्हणजे आज भाजी काय करू, आमटी काय करू असं। आणि दुपारी सुद्धा दिसलं असेल की बराचसा भात शिल्लक राहिला होता, तर त्याच्यामुळे हेच प्रश्न की आमटी व्यवस्थित नव्हती, भाजी व्यवस्थित नव्हती, म्हणजेच व्यवस्थित म्हणण्यापेक्षा ना आवडती। त्यामुळे त्यांनी सुद्धा दुपारी जेवण केलं नव्हतं आणि सासऱ्यांनी सुद्धा जेवण केलं नव्हतं। म्हणून आम्ही दोघी टेन्शनमध्ये होतो की आता जेवणामध्ये काय करायचं म्हणून। तर बराच वेळ तोच विचार आले, डिस्कशन दोघींचं की काय स्वयंपाक करायचा, काय बनवायचं स्पेशल। चतुर्थी आहे, दररोज काय करावं हाच टेन्शन असतो, त्यामुळे दररोज चतुर्थी आहे तर दोघींचं एकच डिस्कशन असतं दररोज की आज करायचं काय। भाजी आणि भात, आता सॉरी भात आणि चपाती तर ठरलेली असते, फक्त टेन्शन असतं तो भाजीचा। आमटी कालवण ते डाळ पण नको वाटते सारखी सारखी। इथे एक साईडला भाताचा कुकर लावून घेतला आणि एक साईडला दूध तापवण्यासाठी ठेवलं होतं। आणि आता इथे सासूबाई चहा घेत होत्या। मग काहीतरी बघते स्वयंपाकाचं, नेमकं काय स्वयंपाक करायचं ग, डोकं चालेल म्हणजे काहीतरी काय बनवलं पाहिजे। काय गोड बनवत आता, काय बनवते गोड, काहीतरी करू, खीर चपाती। खीर काय तर कधी कधी दररोज त्याच रेग्युलर कामाचं असं वाटतं, कधीतरी निवांत रिलॅक्स टाइम असावा, रिलॅक्स एकदम। तर पीठ मळून घेते आता। ठीक आहे, चहा पित नाही त्यामुळे तुम्हाला म्हणते या तुम्ही चहा घ्या। मी चहा घेत नाही, मी नेहमी सांगते जे चायला वर येते खूपच, कोणाकोणाला चहा आवडतो कमेंटमध्ये सांगते, यांच्यासारखं खूप आवडतो। चहा पिल्याशिवाय काही सुचतच नाही, मग एक वेळ ते जेवायला नसलं तरी चालेल पण चहा मात्र हवा, अशी यांची कंडिशन आहे। तर बोलत बसण्यापेक्षा तर सासूबाईंना म्हटले तुमचं उद्या चहाचं, कारण काम मग तसंच राहून जातं जर बोलत बसलं तर। आणि तोपर्यंत मी एक साईडला कुकर तर लावून झाला होता आणि चपात्या करण्यासाठी घेतल्या होत्या। जेव्हा भाजी आमटीचं काही सुचत नाही तर सुरुवातीतूनच भात लावायचा आणि चपात्या करून घ्यायच्या, कारण की ह्या दोन गोष्टी ठरलेल्या असतात, त्यांना काही ऑप्शन नाही। ही त्या सासूबाईंची चाललेली बडबडच होती, तर त्यांना मी तेच बाहेर समजवत होते की ते आता सध्या माहीत नाही कशाचा पण खूप जास्त विचार करतात, कंटिन्यू त्यांच्या डोक्यात तेच चाललेले विचार असतात। तर त्याच्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये बराचसा चेंजेस झालेला आहे आणि त्याचा कुठंतरी मला सुद्धा त्रास होतो। कुकर झाला होता आणि आता इथे घेतली होती मी भाजीची तयारी करण्यासाठी। 4च वांगे होते, म्हटले त्याच्यामध्ये शॉर्टकट करावा। एका ठिकाणी मी अशा प्रकारचं वांग पाहिलं होतं जो मसाला करायचं म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सारा टाइम जातो, म्हटले आज जरा शॉर्टकट मारावा। तर मेन महत्त्वाचं सांगते की सासूबाईंना काही समजावत होते, तर त्यांचं सध्या असं कंटिन्यू, सध्या नाही पण म्हणजे त्यांना ती सवय आहे आणि आता ते खूपच जास्त वाढले, खूप जास्त टेन्शन घेणं, त्या
टेन्शन घेतल्यानंतर कंटिन्यू बडबड करणं, म्हणजे एखाद्या माणसाचं नाव घेतलं की त्याच्यावरती इतकी जास्त बडबड असते, त्या बडबडला काहीच अर्थ नसतो. तर त्यांना खूप वेळ सांगितलं की तुम्ही दिवसेंदिवस खूप चेंजेस होत चाललाय तुमच्यामध्ये आणि ह्याचा कुठंतरी खूप जास्त त्रास होईल, याने बाकीच्यांना काही थोडाफार त्रास होईल, पण तुम्ही जे आहे तर पूर्णपणे तुमची सवय, तुमचं राहणीमान पूर्णपणे चेंजेस होत चाललेले. तर कुठेतरी थांबा. तुम्ही तुमच्या डोक्यावरती कंट्रोल केलं, बोलण्यावरती कंट्रोल केलं की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सुधारत जातील. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी समजावलं. कारण काय होतं, ते एकट्या बसल्या की त्यांच्या कंटिन्यू डोक्यामध्ये तेच म्हटलं, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करा. म्हणजे तुम्ही मला व्हिडिओ काढा आवडतात माझ्यासोबत, त्या व्हिडिओ काढा. कधीतरी तुम्ही स्वतःहून म्हणा की पल्लवी आपण अशी व्हिडिओ काढू, तशी व्हिडिओ काढू. आणि होतं असं की बाकीच्या घरामध्ये कोणी नसतात, मिस्टर बाहेर जातात, सासरे असतात, पण त्या काही फारसं कन्व्हर्सेशन नसतं त्यांच्यासोबत, त्यामुळे राहते एकटी मी. मग ते कंटिन्यू आपण सोबत असल्यावरती आपलं लहान मूल जरी असं ना त्यांनी जास्त वेड्यासारखं केलं तर आपल्यालाही त्रास होतो. तर ते कंटिन्यू बडबड वगैरे असल्यावरती कधी कधी मी पण वैतागते. मध्ये मध्ये तर असं म्हटलं ते यांच्याशी पूर्ण बोलायचं बंद करायचं, म्हणजे ऐकायलाच कोणी नसेल तर कुठंतरी यांची बडबड किंवा ते वागणं आहे तर ते थांबल. पण तसं काहीच झालं नाही, आहे तेच सुरू राहिलं. मग म्हटले राहू दे, आता पुन्हा समजावून प्रयत्न करू. समजावत असताना म्हणजे माझ्याकडे जेवढे मी यूट्यूबवरती पॉझिटिव्ह थॉट्स असणारे व्हिडिओ होते ते त्यांना दाखवले की कशा प्रकारे माणूस जास्त डिप्रेशनमध्ये जातो किंवा कशामुळे त्रास होतो, आपण समाधानी आहे त्याच्यात कसं राहिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला. आणि कधी बघा दुसऱ्यांसाठी निगेटिव्ह बोललं की ते कधीही आपल्याच वाट्याला येतं, तर ते सुद्धा त्यांना समजून सांगितलं. तुम्ही दुसऱ्यांना बोलता कुठेतरी त्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. तर असं बरंचसं काही आता बघू किती फरक पडतोय. तर ते स्वयंपाक आमचं पीठ झाले तयार करून, भाजी होतीये आणि ते आता ह्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू. तर सांगितल्याप्रमाणे तर थोड्या खूप वेळ यांच्याशी मी गप्पा मारल्या, म्हटले थोडंसं रिलॅक्स राहत जावा, टेन्शन फ्री राहत जावा. कंटिन्यू बडबड करत असतात, विचार करत असतात आणि कुठेही गेले तरी आता असं नाही की मी आता व्हिडिओ चालू केली म्हणून ह्या सर्व गोष्टी बोलतेत किंवा व्हिडिओ समोर काय समजावती, म्हणजे व्हिडिओ बंद करून सुद्धा समजावू शकते एकटी. तर मगापासून किती वेळ तुमच्याशी बोलत होते मी बाहेर की डोकं शांत ठेवायचं, काही गोष्टी माहिती येतो टेन्शन, काही गोष्टी सगळ्यांचं टेन्शन झाले. आता तुमचे रिटायरमेंटचे दिवस आहे, मस्त एन्जॉय करायचा, नातवंडांमध्ये मस्त खेळायचं, रमायचं. तर मी त्यांना तेच समजते, ज्या गोष्टी होणारच नाही तर त्याच्यासाठी का टेन्शन घ्यायचा, लोड घ्यायचा जास्त नाही. एवढं काही टेन्शन घे, कुठेही गेल्या तरी खाऊन पिऊन सगळं व्यवस्थित आहे. मग विचार थोडाफार येतो ना संसाराचा विचार सगळ्यांनाच येतो. पण आता बस झालं ना, आता बस झालं. मी तेच म्हणते, सोडून दिला की ज्या गोष्टी जेव्हा होणार तेव्हाच होणार आहेत. ज्या गोष्टी माहिती आपल्याला कधीच बदलू शकत नाही, समोरची व्यक्ती, समोरच्या काही गोष्टी, तर त्याच्यावरती जास्त विचार करायचं सोडून द्यायचं. विचार कुठेही गेल्या तरी असं तुम्हाला प्रत्येक जण म्हणतात ना तब्येत खूप खराब झाली म्हणून, असं म्हणतात पूर्ण डाऊन झाली आणि काही कारण नसताना, म्हणजे या गोष्टीला काहीच रिझन नाही की अशा ह्याच्यामुळं की यांना जेवण नाही, सगळं व्यवस्थित आहे. तेच म्हटले वयानुसार थोडंसं हे होतच ना. काही एवढं पण वय नाही झाली तुमचं, तुमच्यापेक्षा काही काही म्हाताऱ्या लेडीज आहेत त्या पण अजून अशा स्टेबल आहेत, जास्त असं बडबड करत नाही किंवा असं कसं असतं. त्यामुळे एकदम शांत राहायचं, रिलॅक्स राहायचं, ज्या गोष्टी आवडतात ते करायचं. तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला व्हिडिओ आवडतात ना करायला मस्त वेगवेगळं, तुम्हाला युट्यूब फॅमिलीला भेटायला आवडतं ना, असं कधीतरी हाय बाय, लाईव्ह लायला पण आवडतं त्यांना, पण तेवढा वेळच नाही भेटत लाईव्हला जाण्यासाठी, वेळच नाही भेटत ना. तर त्याच्यामुळे उशीर होतो जेवणा, म्हणजे सांगता येतं. तर खूप वेळ तेच झालं. तर रिलॅक्स राहायचं. आता मस्त 2-3 रील्स काढल्या, कसं वाटलं, बरं वाटलं. तुम्ही काय करायचं, आपण दोघींनी हळूहळू याच्यामध्ये मन रमवायचं, म्हणजे तुमचं जे बाकीचे येणारे नको ते विचार आहेत ना ते डायव्हर्ट होईल, इकडे येतील, चांगल्या गोष्टीमध्ये रमते. बरोबर आहे. तर असं, तर हेच रिझन आहे. थोड्याशा नर्वस असतात, चेहऱ्यावरनं लगेच दिसत असेल, कन्फ्यूजमध्ये असतात. तर असतं प्रत्येकाचं काही ना काही फॅमिली इश्यूज, प्रॉब्लेम. तर चला, काही गोष्टी बदलू शकत नाही, त्याच्यात काही करू शकत नाही. तर आता स्वयंपाक करून घेते. ऑफ कॅमेरा पण भरपूर समजवलंय त्यांना, भरपूर वेळ बाहेर बसून पाहू किती चेंजेस होते उद्यापासून. मी आणि माझ्या सासूबाई नंबरचा नाही का, म्हणजे दुसरा चेहरा पाहायला भेटतो, एकदम खुश, हॅप्पी मधल्या सासूबाई आहे की नाही. चलो. तर पाहिलं तर त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. असं नाही की मला खूप जास्त त्रास देतात किंवा काय, तर म्हणजे ह्या गोष्टीचा कुठेतरी कधीतरी मला मानसिक त्रास होतो. मध्ये व्हिडिओमध्ये घेत नव्हते तर तेव्हा पण तेच रिझन होतं. तर इथे आता चपात्या करण्यासाठी घेतले, ते पीठ तयार करून ठेवलं होतं. त्या म्हटलं तोपर्यंत तू दुसरी तयारी कर, मी त्या चपात्या पटकन करून घेऊ, म्हणजे लवकर आवरलं तर लवकर झोपेल, जरा फ्रेश वाटेल मला. तर म्हटलं चला ठीक आहे. आणि इथे आता मी घेतली ती कांदा भजी करण्यासाठी. दुसरं असं की मी खाताना दिसत असेल तर काही लगेच करताना खाती वगैरे, नको त्या गोष्टीकडे लक्ष जातं. तर सध्या मला अशक्तपणा असल्यामुळे बीट गाजर वगैरे खायला सांगितले. आणि एवढं निवांत बसून खाण्या एवढा माझ्याकडे खरंच टाईम नसतो. आरवी खेळत असले की असं वाटतं पटकन एक साईडला माझं खाण्याचं काम चाललं होतं आणि एक साईडला
कांदा कट करून घेत होते. सकाळचं सुद्धा आईने जे लाडू दिलेले आहेत मला डिंकाचे, तर मी चपात्या करत असताना एक साईडला खाते. आपल्याकडे एवढा स्वयंपाकाच्या टाईममध्ये किंवा सकाळच्या टाईममध्ये एवढा वेळ नसतो की निवांत बसावं आणि नाश्ता करीत बसन असं. तर इथे आता त्यांच्या चपात्या पण झाल्या होत्या. एक साईडला माझी सोपी आणि साधी एकदम खारं वांग असतं तर ते पण झालेलं होतं. तर इथं मी त्यांना खूप वेळ सांगितलं. पुन्हा आमचे जे आवडते ब्लॉगर आहेत तर त्यांची पुढे अशी व्हिडिओ लावली होती आणि मी सांगत होते की बघा त्यांनी कसं सांगितलं. म्हणजे काल परवाच एक जो व्हिडिओ त्यांनी टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा पॉझिटिव्ह होत्या आणि कुठंतरी एकदम रिलेट माझ्या सासूबाईंना करत होत्या. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की मी इतक्या बॅड सिच्युएशनमध्ये मानसिक शारीरिक सर्व गोष्टींनी कसवलेले, पण जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर येते माझ्या पूर्ण स्वतःला वेगळे दाखवते. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एवढे टेन्शन आहे किंवा मी एवढी खचलेली हे दाखवून सुद्धा देत नाही. म्हणजे कुठंतरी समोरच्यावर आपल्या जागण्याचा इफेक्ट व्हायला नको हाच माझा प्रयत्न असतो. सांगितले कांदा भजी करण्यासाठी सर्व तयारी करून ठेवली आहे. कांदा मीठ लावून ठेवला होता. तर हिरव्या मिरचीची पेस्ट केली, याच्यामध्ये लसूण जिरं आणि हिरवी मिरची आणि ऑलरेडी मीठ लावूनच ठेवलं होतं. तर आता कांदा भजी करून घेतो म्हणजे आमचा सर्व स्वयंपाक तयार आहे की नाही. काय करता बटाटा भाजायचं, त्याच्यात कांदा मिक्स केलेला आहे मी. मिरची नंतर मिरची भजी सगळे भजी तेल काढलं, तेल ठेवा ना काळ्यात कडीत आपल्या काढलं ना. म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही. हिरवे लाल तिखट मध्ये पण होतं पण एवढं टेस्ट नाही होत आहे ना. शॉर्टकट होतो पण टेस्ट नाही येत. केसांना हेअर कलर करायचं आता हे नंतर झालं त्या दिवशी पूर्ण केस व्हाईट झाले. ते किती दिवस चालले करायचं राहून जाते, पूर्ण व्हाईट झालेत केस. असं वाटत होतं माझ्या बोलण्याचा कुठेतरी थोडासा परिणाम वाटला. ॲटलिस्ट थोड्याशा हसल्या तरी. किती दिवस झाले केसांना कलर करा म्हणतात तर ते पण त्यांनी गाण्यामागेच टाकलं होतं. म्हणजे कंटिन्यू आपल्याच दुनियेमध्ये आपलेच बडबड आपलंच चाललेलं नेहमीच असं चाललं होतं त्यांचं. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना समजावत असताना थोडा वेळ का नाही ते थांबल्या, कॅमेऱ्यासमोर थोड्याशा बोलल्या. आता जरी मध्ये व्हिडिओमध्ये येत नव्हते तर हेच कुठंतरी रिझन होतं. पण त्यांना आवडतं हे मला माहिती. पण कधी कधी अशी वायफळ बडबड की नाही मला नाही काढायचं, मला नाही आवडत, डोक्याला ताप, म्हणजे ह्या सर्व गोष्टी. आणि कधी मग मला राग आला की मी म्हणते नाही राहू द्या तर नाहीच त्यांना घ्यायचं. मग नंतरून असं वाटलं की त्यांना व्हिडिओमध्ये पण येण्याची इच्छा असते. कुठंतरी रागाच्या भरातपणा किंवा त्यांचं म्हणतो ना आपण त्या बोलण्याच्या ओघामध्ये बोलून जातात. पण याच रिझनमुळं तर आज ह्या नादामध्ये का होईना बराच वेळ आज खूप दिवसांनी आम्ही दोघींनी मिळून स्वयंपाक केला, जरा गप्पा वगैरे मारत. तर आता गरम गरम भजी आमचे तयार आहेत. सांगा ना टेस्ट कशी झाली. छान झाली आहे, एकदम टेस्ट भारी. कांदा भजी हे पण टेस्ट करून पाहते. जवळून बोलते जरा. काय खाण्याची इच्छा झाली, काय खायची इच्छा झाली म्हणतात. पिझ्झा बर्गर, पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आहे. पहिले किती पिझ्झा वगैरे खायचे म्हणतो आपण, आता किती दिवस झाले आणलाच नाही. हो ना, खूप दिवस झाले. पहिलं कंटिन्यू असायचा. संडे आला की जा पिझ्झा आणायला, काय झालं का जा पिझ्झा घेऊन ये. काही छोटी मोठी पार्टी द्यायची म्हणलं का पिझ्झा पार्टी. बघू एखाद्या दिवशी जमलं तर घरी बनवू आपण. घरी पण पहिले खूप बनवायचं आहे ना. पिझ्झाची पिझ्झा खायचं म्हटलं की आठवड्याची भाजी होती त्याच्यामध्ये. असं झाली 1000 रुपये जाणार. गोष्टींना टाइमच भेटत नाही मला. पहिले कसं आरवी नसायची, आम्ही दोघीच, हे आम्हाला हेल्प असायचं. लहान मुलाचं असं लुडबुड नसायची काय. असं आता करायचं म्हणलं का तिला भाजन, तिला काय होईल आणि हे वडावड ते वडावड सगळा पसारा करून ठेवते. उचलून घे असं म्हणले, असं दाखव मला, उचलून घे. काय करताय दोघी जणी. आता गेली ती मामाकडे गेलेली आहे, येणार थोड्या वेळ. काढून घ्या, जास्त पण कर पाहिजे नको. दाखवा मस्त झालेला, कलर पण छान आलाय. तर खूप वेळ विचार करून दोघींच्या विचाराने आता आमचा इथे स्वयंपाक तयार झाला होता. खारं वांग आणि मस्त अशी भजी, कांदा भजी बऱ्याच दिवसांनी केली होती. आता यामध्ये कायच्या पिरियडमध्ये असंच नॉर्मल जेवण चालायचं, भजी वगैरे घरात झालेच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगणार होते की आरवी कुठे गेली म्हणून. तर एवढी शांतता आणि एवढा निवांत टाईम आम्हाला तेव्हाच भेटू शकतो जेव्हा आरवी घरात नसेल. नाहीतर पहिलं कंटिन्यू आमचं चालायचं, पिझ्झा कर हे कर, मोकळा वेळ असायचा. आता तिची मध्ये मध्ये लुडबुड असते. तर मयुरी तिला 4-5 वाजता आली आणि घेऊन गेली होती. म्हटली थोड्या वेळाने आणून सोडेल तिला. आणि थोडा वेळ म्हटले तिने बराच वेळ, जवळजवळ 9-9:30 वाजता आम्ही तिला घरी घेऊन आलो. कारण पुढचं प्लॅनिंग चेंज झालं तर त्याच्यामुळे. इथे खारोड्या होत्या तर त्या पण झाल्या होत्या.
करून. आणि इथे सासूबाई निवांत बघत होत्या व्हिडिओ मी ज्या लावून दिल्या होत्या. म्हटले बघू दे, आजच्या दिवस मन लावून बघतात ते, आता याच्यामध्ये किती फरक पडेल काय पडेल माहीत नाही. पण मी माझा प्रयत्न केला, जेवढं माझ्या पद्धतीने तेवढं समजावण्याचा प्रयत्न केला. माझ्याच्याने जेवढं शक्य आहे तर तेवढं त्यांना माझ्या कामामध्ये व्हिडिओच्या इन्व्हॉल्व करून किंवा जे त्यांना छान वाटतं तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून प्रयत्न करेल की त्यांचं मन रमेल, ज्याच्यामुळे सध्या त्यांची जी मानसिक स्थिती आहे तर त्याच्यातून त्या बाहेर पडतील. तर त्यामुळे आता इथे स्वयंपाक झाला, आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं. आज म्हणले यांच्यासोबत जेवावं. एरवी मिस्टर येतील तेव्हा आम्ही दोघेजण जेवतो. म्हटलं आज निवांत आहे, तसं इथं दररोज एकट्या जेवतात. होतं असं की मिस्टरांना यायला शॉपमध्ये लेट होतं, त्याच्यामुळे मग खूप लेट होतं, म्हणून त्या जेवण करून घेतात आणि त्याच्यानंतर आम्ही दोघेजण जेवतो. आज त्यांच्या खुशीसाठी दोघीजणी सोबत जेवलो. आणि योगायोगाने आज मिस्टर पण लवकर आले होते आणि अचानक म्हटले चल आज लवकर आलो आहे, तुझं लवकर आवरले, कारण आरवीला खायला वगैरे घालायचं नव्हतं, तिकडंच जेवण करून येणार होती. तर आपण मार्केटला पण जाऊन येऊ म्हटले, चला आज स्वतःहून काहीतरी ट्रीट भेटते तर थोडासा आनंद घेऊ, दिवसाच्या शेवटला का होईना. आता जेवण झालंय आणि थोडीशी छोटीशी ट्रीट म्हणून हे झाले, बाहेर घेऊन लवकर आवरले. 9:30 झालेत. दररोज 10 वाजता त्यांना जेवायला, आज 9:30ला जेवण झाले. सर्व भांडी किचन वाटा सर्व आवरून झाले. मामा जेवायचे ते अजून, तर त्यामुळे तर आता मी निघाली जाण्यासाठी. आता स्टँड ठेवून देते. या स्टँडविषयी मध्ये कमेंट होती की कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या ब्रँडचा आहे. तसं काही ब्रँड वगैरे नॉर्मलच साधा आहे, असं म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे. मला चांगला स्टँड घ्यायचा आहे, तो लोणावळ्यात भेटत नाही, पुण्या वगैरे सारख्या ठिकाणी गेलं तर भेटेल. तर त्यामुळे मी सांगितलंच नाही त्या कमेंटविषयी जास्त. तर आता जेवण झाले आणि हे म्हणतात की आपण तसंच आरवीला पण आईला जाऊ. मयुरी म्हटली होती घेऊन येते, पण आता तिकडे आम्ही तिला पहिलं मार्केटला जाणार, थोडी आईस्क्रीम वगैरे खाईल आणि त्याच्यानंतर आरवीला आणायला जाईल. चला आनंद घेते आज थोडासा. इथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलो, त्यांची फेवरेट कटिंगची जी पानामध्ये भेटते तर ती आईस्क्रीम. माझा काय एवढा चॉईस नाही आईस्क्रीममध्ये, कुठलीही असली तरी मी आवडीने खाते. तर इथे आईस्क्रीम घेतली आणि आम्ही एकदम शांत ठिकाणी लोणावळ्याला तर तिथे जाऊन आईस्क्रीम पार्सल घेऊन मस्त निवांत एक 15 ते 20 मिनटं खात होते. तिथे व्हिडिओ घेतला नाही, कारण मिस्टरांना खूप जास्त राग येतो. जेव्हा रिलॅक्स असेल किंवा फिरायला कुठे गेलेला असेल तर तेव्हा असा व्हिडिओ काढणं त्यांना डिस्टर्ब वाटतो. त्यांनी मला पहिलं सांगितलं जेव्हा आपण कुठे फिरायला जाऊ तर तिथल्या व्हिडिओ एकदम मोबाईलला आराम रिलॅक्स होण्यासाठी जायचं आहे, तर कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ नाही किंवा काहीच नाही. तर ही आईस्क्रीम खूप छान आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर भेटतात. आईस्क्रीम खाली आणि त्याच्यानंतर आईच्या घरी आरवीला आणण्यासाठी गेलो आणि बराच लेट झाला होता, म्हणजे 11 वाजले आरवीला आम्हाला घ्यायला जायला. आलो आरवीला घेण्यासाठी. आरवी पाणी सोडू नकोस, फ्रीजमध्ये ठेवली बघा, आरवीमुळे बाहेर काढलं नाही, नाहीतर तिथे एक आईस्क्रीम आम्हाला खूप. आरवी हाय म्हण की. पळाले, केस कट केले तिचे आज, कसे वरती झालेत केस. तर जातो घरी, खूप झोप आली, जरा बरं वाटेल लवकर आवरलं तर. हे तर चांगलं आहे लग्नाचं अरेंजमेंट, कसं काय काय करायचं तर ते ताईने नवीन आणलेलं कपाट ठेवलंय. आणले कपाटाला नवीन वाटतं कालच्याला जाऊन. त्याच्यानंतर इथं चाललंय डिस्कशन. काय चल बाय म्हणू, चल तर बाय. आता पण व्हिडिओ बंद करू. बाय बाय, आता मी घरी चाललो, ठेवणार आहे मी लगेच. तू दिसत नाही तिकडं नाचताना बाबू, इकडनं दिसती, इकडनं तिकडे मागे जाऊन नाचती, तुला वाटलं मागून दिसते. इकडे इकडे. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट, गुड नाईट, बाय. बाय बाय.